पाठीशी आहे. जसं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तसंच आंटींच्या पाठीमागे अंकल आहेत. आणि खरोखर अंकल त्यासाठी मी खूप धन्यवाद मानते की आज आंटी जे आहेत ते अंकलच्या सपोर्टमुळे आहेत. आणि मी बऱ्याच सेवकांची सेवा बघितली आहे की मी बऱ्याच सेवकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि आता पण आहे. आणि अंकल एकमेव असे आहेत आणि आंटी की स्वतःचे पैसे खर्च करून सेवा करतात. आणि जेव्हा अंकल मकसदला होते, आंटीला पैसे पाठवत होते, तेव्हा आंटी सांगतात की त्यांनी त्या पैशाचा उपयोग कसा सेवेसाठी केला. तर मी त्यासाठी खरंच म्हणजे देवाचे आभार मानते की परमेश्वराने अंकल एवढं चांगलं मन दिलंय की त्यांनी त्यांच्या पैशाचा उपयोग त्या सेवेसाठी केला. कितीतरी मुलं त्यांच्या त्या पैशामुळे घडली आणि आताही घडत आहेत. खरोखर मी अंकलला त्यासाठी धन्यवाद म्हणते. दुसरी गोष्ट आहे की एक अंकल म्हटलं की एक हँडसम मॅन, आणि त्याच्याकडे बघितलं की खरंच म्हणजे प्रसन्न वाटतं अंकलकडे बघितलं की. आणि माझ्या मध्ये जेव्हा ते झोपत होते ना, त्यांना त्रास होत होता, पण आपल्याला वाटत होतं की अंकल झोपतात, पण खरोखर परमेश्वराने त्यांना त्यातनं देखील बरं केलं, त्यातनं देखील त्यांना आरोग्य दिलं. आणि परमेश्वराने त्यांना त्रास होत होता की ते देखील ते कोणाशी बोलत नव्हते, कोणाला सांगत नव्हते, पण परमेश्वर त्यांनी केलेल्या त्या पैशाची सेवा परमेश्वराने पाहिलेली होती, म्हणून परमेश्वराने त्यांना जास्त खर्च नव्हता, परमेश्वराने त्यातनं त्यांना एक जीवनदान म्हणून उभं केलं. परमेश्वरा त्यासाठी खूप धन्यवाद म्हणते. आणि जसं की विसर म्हटलं, यश म्हटलं की अंकलकडे कुठल्याही गोष्टीकडे जर सजेशन मागायला गेलं तर सजेशन मिळतं. तर मी म्हणेन की अंकल एक उत्तम सल्लागार आहेत. कारण मला आठवतं की 2018ला माझं आणि माझ्या मिस्टरांचं भांडण झालं होतं आणि मी खूप रडत होते आणि आंटी अंकलकडे निघून आले होते मी. आणि म्हटलं मला नाही अंकल राहायचंच नाही, आता मी नाहीच जाणार, म्हणून मी माझ्या मम्मीला सांगणार आहे की मला तर राहायचंच नाही. त्यावेळेस अंकलनी मला खूप समजावलं होतं. अंकल आठवतं की नाही माहित नाही मला, पण मला चांगलं आठवतंय. आणि त्यावेळेस ते माझ्या मिस्टरांकडे गेले होते काउन्सिलिंग करायला त्यांचं, आणि त्यांना समजावून सांगितलं आणि मला जवळ घेऊन अंकल माझ्या खुशीत घेत होता. अंकलनी मला आणि समजावून सांगत होते की असं नाही असं आहे. आणि खरोखर त्या दिवशीपासून आतापर्यंत मी इतकी स्ट्रॉंग झाली आहे की मी म्हणते की दुनिया काही भावी मिळेल, माझं दुसरं आई बाप इथं आहेत, मला काही टेन्शन नाही. आणि खरोखर मी असं समजते की माझं दुसरं माहेर म्हणजे माझे पाचरांकण आणि पाचरांकांचं घर आहे. मला कधीही वाटलं की मी यावं तरी येऊ शकते, इतकं हक्काचं माझं ते घर आहे. म्हणून ह्या देवासाठी देखील मी परमेश्वराच्या नावात धन्यवाद देते. आणि जसं की अंकलचं एक अजून एक स्वभाव आहे की सोडून देणं. म्हणजे आंटी कितीतरी वेळा असं त्यांना सांगत असतात की म्हणजे हे असं झालं, हे असं केलं, ते तसं केलं, तर अंकल हे नाही देतात, सोडून द्यावं, चला आता जाऊन ते तिकडं काय ते डोक्यात घेऊन बसल्यासारखं. तर एक त्यांचा तो चांगला स्वभाव आहे की ते मनात धरून ठेवत नाही, तर ते सोडून देतात. तर परमेश्वराने एक म्हणतात ना की एक असा एखादा व्यक्ती असतो की त्याला हे जमतं की सोडून देणं. नाहीतर आपण देखील आपण जर स्वतःचं वैयक्तिक परीक्षण जर केलं तर आपण बघतो की आपण लवकर त्या गोष्टी सोडून देऊ शकत नाही. पण आपल्याला ते देवाने दिलेलं दान आहे की ते गोष्टी जास्त हे करत बसत नाही आणि ते सोडून देतात आणि पुढे त्यांचं आयुष्य त्यांनी देवाची जसं इच्छा आहे त्याप्रमाणे चालतात. तर खरोखर त्या गोष्टीसाठी देखील मी परमेश्वराला धन्यवाद देते अंकलच्या जीवनासाठी. दुसरी गोष्ट आहे की त्यांनी जो त्याग केला मंडळीसाठी, म्हणजे घरासाठी, आंटींसाठी, आपल्या मंडळीसाठी खूप गोष्टींचं त्यांनी हे केलं. तर मी त्यासाठी देखील परमेश्वराला धन्यवाद म्हणते की असे स्पिरिच्युअल फादर आपल्याला दिले देवाने. खूप आभार मानते परमेश्वराचे. हे आता सध्याच्या जगामध्ये तर शक्य नाही की कुणी कुणासाठी काही करावं आणि कुणी कुणासाठी काही द्यावं, पण अंकल आज देखील देत आहेत. आज अंकल देखील मदत करत आहेत. ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला देखील गरज होती त्यावेळेस लोक आमच्या पाठीशी उभे होते. पण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की आपल्याला परमेश्वराने असे स्पिरिच्युअल आई बाप दिले. त्यासाठी खास करून अंकलसाठी मी देवाचे आभार मानते की परमेश्वराने अंकलला इतकं चांगलं मन दिलेलं आहे, इतकं चांगलं त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने काम केलेलं, त्याबद्दल मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानते. आणि पुन्हा एकदा मध्ये हॅपी फादर्स डे अंकल.